नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ केतकी नीरज कुलकर्णी, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे अर्थशास्त्राची प्राध्यापिका आहे. आजच्या तासिकेत आपण बाजाराचे प्रकार मधील पुढील भाग समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासामध्ये पूर्ण स्पर्धा म्हणजे काय हे समजून घेतलं आणि त्याच्यामध्ये किंमत निश्चिती कशी केली जाते हे सुद्धा तक्ता आणि आकृतीच्या सहाय्याने समजून घेतलेलं आहे. आज आपण अपूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि त्यात कुठले प्रकार आपल्याला आढळतात त्यांची वैशिष्ट्य समजून घ्यायचा प्रयत्न करूया. अपूर्ण स्पर्धा हा बाजाराचा असा एक प्रकार आहे की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाहीत तर काहीच वैशिष्ट्ये आढळतात. माता अशा अपूर्ण स्पर्धा म्हणजे नक्की कोणत्या किंवा असे हे बाजाराचे प्रकार म्हणजे नक्की कोणते? तर आपल्या पाठ्यक्रमात दिल्याप्रमाणे आपण अशा 3 बाजारांचा अभ्यास करणार आहोत. पहिला मक्तेदारी, दुसरा अल्पाधिकार आणि तिसरा बाजार प्रकार म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा. सुरुवात करताना आपण मक्तेदारीपासून सुरू करूया. अर्थ आणि व्याख्या. मक्तेदारी मोनोपली या शब्दाची उत्पत्ती मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता या ग्रीक शब्दापासून झाली आहे. मक्तेदारी म्हणजे असा बाजार ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. म्हणजेच या प्रकारच्या बाजारात विक्रेता एकच तर ग्राहक असंख्य असतात. त्यामुळे ह्या विक्रेत्याला त्या बाजारातल्या पुरवठ्यावर त्याचा पूर्ण नियंत्रण हे प्रस्थापित करता येतं, कारण त्याच्याशी स्पर्धा करायला इतर विक्रेते किंवा त्याच्याच वस्तूंना इतर जवळचा पर्याय उपलब्ध नसतो. E.H. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. आता आपण मक्तेदारीची वैशिष्ट्य समजून घेऊया. मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो आणि ह्या विक्रेत्याला इतर कुठल्याही विक्रेत्याकडून त्याच्या वस्तूंसाठी स्पर्धा होत नाही, कारण त्याच स्वरूपाची दुसरी वस्तू ही त्या बाजारात दुसऱ्या विक्रेत्याकडे उपलब्ध नसते. त्यामुळे एकच विक्रेता हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य मक्तेदारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथे पर्यायी वस्तूंचा अभाव असतो. मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्यायच उपलब्ध नसतात. त्यामुळे इथे ग्राहकाच्या पसंतीला वाव नसतो. त्यांना मक्तेदाराकडून ती वस्तू विकत तरी घ्यावी लागते किंवा त्या वस्तूपासून त्यांना वंचित राहावे लागते. म्हणजे थोडक्यात की जर का एखाद्या ग्राहकाला ती किंमत अवाजवी वाटली तर तो ग्राहक त्या वस्तूपासून वंचित राहतो किंवा जर ती वस्तू त्याला परवडणारी वाटली तरच तो ती वस्तू विकत घेऊ शकतो. म्हणजे मक्तेदारी मागणीची छेदक लवचिकता ही शून्य किंवा नकारात्मक असते. छेदक लवचिकतेमध्ये आपण काय शिकलोय की 2 वस्तूंची लवचिकता इथे अभ्यासली जाते. मग आता मक्तेदारीमध्ये दुसरा पर्यायी वस्तूंचा आपल्याला अभाव आहे. त्यामुळे इथे छेदक लवचिकता ही शून्य राहते कारण दुसरा पर्याय उपलब्ध नाही. तिसऱ्या क्रमांकावर वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे प्रवेशावर निर्बंध. हे जे निर्बंध आहेत ते कायदेशीरही असू शकतात किंवा काही मक्तेदारी ही नैसर्गिक जी साधन सामग्री मिळते त्यातून तयार झालेली असते किंवा काही वेळेस तांत्रिक बंधनामुळे या इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर बंधन आलेली असतात. जसं की तुम्ही ऐकलं असेल की पेटंट राईट्स जे असतात किंवा व्यापारी चिन्ह जी असतात, ट्रेडमार्क्स आपण ज्याला म्हणतो, तर या चिन्हांमुळे किंवा पेटंटमुळे त्या उद्योजकाला त्या वस्तूच्या बाबतीत मक्तेदारी मिळालेली असते. म्हणजेच हे बोधचिन्ह म्हणा किंवा ट्रेडमार्क जो असतो, व्यापारी चिन्ह असतं, हे कोणीही इतर उद्योजक वापरू शकत नाही कारण त्याला ह्याच्यामध्ये कायदेशीर बंधन आलेलं असतं. जो चौथं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यात आहे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. मक्तेदाराचे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते कारण तो वस्तूचा एकमेव उत्पादक आणि विक्रेता असतो.
इतर कुठलाही विक्रेता किंवा उत्पादक ह्या मक्तेदाराच्या वस्तूंना पर्यायी वस्तू उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि त्यामुळे बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या पुरवठ्यावर मक्तेदाराचे संपूर्ण नियंत्रण असते. 5वा क्रमांक, किंमतकर्ता. ह्या वैशिष्ट्य हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला मक्तेदारीचं म्हणता येईल. कसं आहे की पहिली गोष्ट म्हणजे इथे एकच विक्रेता आहे, संपूर्ण बाजार पुरवठा हा ह्याच्या नियंत्रणात आहे आणि त्यामुळे हा उद्योजक किंवा हा मक्तेदार त्याच्या मालाची किंवा उत्पादनाची किंमत स्वतः निश्चित करत असतो आणि त्यामुळे मक्तेदार हा किंमतकर्ता असतो. मुलांना आपण पूर्ण स्पर्धेमध्ये बघितलं की एक विक्रेता किंवा एक ग्राहक हा किंमत निश्चितीमध्ये त्यांचा प्रभाव पाडू शकत नाहीत, कारण त्यांचा नंबर, त्यांची संख्या जर का आपण बघितली तर ती फार नगण्य असते जर आपण एकूण संख्येशी जर का त्याची तुलना केली तर. आणि त्यामुळे तिथे वस्तूची किंमत निश्चिती ही फक्त मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असते. त्या उलट मक्तेदारीमध्ये मात्र मक्तेदार हा स्वतःच त्या वस्तूची किंमत ठरवतो, म्हणून त्याला किंमतकर्ता असे म्हटले जाते. मूल्यभेद. मक्तेदार हा किंमतकर्ता असल्यामुळे तो एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना कालपरत्वे, स्थलपरत्वे वेगवेगळ्या किमती आकारू शकतो. मग आता ही जी तो कृती करतोय की एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना कालानुसार किंवा स्थलपरत्वे वेगवेगळ्या किमती जे आकारतो त्याला म्हणतात मूल्यभेद. अशा प्रकारे मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. मक्तेदार मूल्यभेद कसा बरं किंवा कुठल्या कारणासाठी त्याच्या खरेदी विक्रीमध्ये करतो, त्याचं जर प्रमुख कारण आपण बघितलं तर ते असं आहे की मक्तेदाराला महत्तम नफा मिळवायचा असतो आणि त्याच्यासाठी मूल्यभेद हे एक खूप उत्तम साधन त्याला असतं. परंतु जर का आपण सार्वजनिक मक्तेदारी बघितली की जिथे आपल्याला भारतीय रेल्वे हे ज्याचं उत्तम उदाहरण आहे, त्याच्यात मात्र रेल्वेच्या प्रवासामध्ये विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना तिकीट दरात सवलत दिली जाते. इथे सुद्धा आपल्याला मूल्यभेद दिसून येतो, परंतु ह्यामध्ये नफा जास्त कमवणे हा उद्देश नसून लोकांना जास्तीत जास्त सेवा आणि तीही मोफत दरात द्यावी हा या सार्वजनिक मक्तेदारीचा भाग आहे. 7वं वैशिष्ट्य आहे उद्योग संस्था हाच उद्योग. मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक आणि विक्रेता असतो आणि त्यामुळे उद्योग संस्था म्हणजेच उद्योग किंवा उद्योग म्हणजेच उद्योग संस्था. अशा प्रकारे ही 7 वैशिष्ट्य आपल्याला मक्तेदारीमध्ये पाहायला मिळतात. आता आपण थोडक्यात मक्तेदारीचे प्रकार समजून घेऊया. पहिला प्रकार आहे खाजगी मक्तेदारी. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करतात तेव्हा त्याला खाजगी मक्तेदारी म्हणतात. ही नफ्याने प्रेरित झालेली असते. उदाहरण टाटा समूह. दुसरा प्रकार आहे सार्वजनिक मक्तेदारी. जेव्हा एखादी उत्पादन संस्था ही पूर्णतः सरकारच्या मालकीची किंवा सरकारने नियंत्रित केलेली आणि सरकारने चालवलेली असते तेव्हा त्या सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात. आत्ताच आपण उदाहरण बघितलं की भारतीय रेल्वे ही एक सार्वजनिक मक्तेदारीचं उत्तम उदाहरण आहे आणि ही मक्तेदारी ही नेहमी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते. ज्या उलट खाजगी मक्तेदारीमध्ये नफा जास्तीत जास्त मिळवणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. तिसरा प्रकार आहे कायदेशीर मक्तेदारी. कायदेशीर मक्तेदारीमध्ये पेटंट, बोधचिन्ह, स्वामित्व अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदींमुळे ही मक्तेदारी कायदेशीररित्या मिळालेली असते. नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत मनाई केली जाते. जर का कोणी एखाद्या बोधचिन्हाचा किंवा व्यापारी चिन्हाचा जर का वापर चुकीच्या पद्धतीने केला तर कायदेशीर कारवाई सुद्धा त्यांच्या विरुद्ध करता येते बरं का. तसंच ह्या चिन्हांचं किंवा आकाराचं अनुकरण करणं हा कायद्याअंतर्गत गुन्हा मानला जातो. उदाहरणासाठी तुम्ही कुठल्याही ब्रँडची उत्पादनं बघू शकता. उदाहरणार्थ अमूलची उत्पादनं की ज्याच्यामध्ये तुम्हाला एका ठराविक पद्धतीनेच अमूल हे नाव लिहिलेलं दिसतं. त्यांचा रंग, ती लिहिण्याची पद्धत ही
त्यांच्या सगळ्या उत्पादनांवर ही समसमान असते. ह्या मांडणीचं किंवा ह्या चिन्हाचं अनुकरण कुणीही इतर उद्योजक मात्र करू शकत नाही. याला म्हणतात कायदेशीर मक्तेदारी. पुढचा प्रकार आहे नैसर्गिक मक्तेदारी. विशिष्ट स्थळ, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितींमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीला नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात. उदाहरणार्थ, जर का आपण पंजाबचा गहू घेतला. पुढचा प्रकार आहे साधी मक्तेदारी. साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारतात आणि जर का किमतीत फरक असेल तर त्याला म्हणतात पुढचा प्रकार मूल्यभेदात्मक मक्तेदारी. म्हणजेच वेगवेगळ्या लोकांना किंवा वेगवेगळ्या ग्राहकांना एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारणे. सातवा प्रकार आहे ऐच्छिक मक्तेदारी. गळे कापूस स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात आणि त्यांचा गट स्थापन करतात आणि त्यानंतर ते उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करतात आणि त्यातून महत्तम नफा मिळवतात. उदाहरणार्थ ओपेक म्हणजे ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. आपण आता बघितले हे मक्तेदारीचे प्रकार. आता आपण पुढच्या अपूर्ण स्पर्धेकडे वळूया, अल्पाधिकार. अर्थ आणि व्याख्या समजून घेऊया. अल्पाधिकार या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ऑलिगो म्हणजे अल्पसंख्य आणि पोलिस म्हणजे विक्रेते या शब्दांपासून झालेली आहे. अल्पाधिकारी म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरवणारे किंवा सिमेंट कंपन्या इत्यादी. आता ह्याची वैशिष्ट्य इथे तुम्हाला समोरच्या स्क्रीनवर दिसत असतील. आपण एक एक करून ती समजून घेऊया. पहिलं वैशिष्ट्य, काही विक्रेते. अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात. बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते. तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूंच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते. म्हणजे इथे जर आपण संख्या बघितली तर विक्रेत्यांची संख्या ही जरा कमी असते, पण त्यांचं बाजारावर नियंत्रण मात्र खूप छान पद्धतीने ते निभावतात. दुसरा क्रमांक, परस्परावलंबन. प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत जर का बदल केला तर इतर उद्योग संस्था सुद्धा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किमतींमध्ये बदल करतात आणि त्यामुळे त्यांना सुद्धा त्या परिस्थितीशी अशा पद्धतीने जुळवून घ्यावं लागतं, कारण स्पर्धा ही तेवढीच तीव्र असते. तिसरा क्रमांक आहे जाहिरात. अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे फार प्रभावी साधन आहे. अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक आणि आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकतात. जसं ह्याच्यातनं कारणच आपल्याला स्पष्ट होतंय की इथे विक्रेते हे त्या मानाने कमी संख्येत असतात, पण त्यांच्यात स्पर्धा मात्र अतिशय तीव्र असते आणि त्यामुळे महत्तम नफा मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना जाहिरात करणं आणि ती सुद्धा आक्रमक किंवा आकर्षक पद्धतीने करणं हे अनिवार्य असतं. पुढचा मुद्दा आहे प्रवेशावर निर्बंध. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी मात्र विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. उदाहरण, सरकारी परवाना, पेटंट इत्यादीच्या मार्फतच त्यांना अशा पद्धतीच्या बाजारात प्रवेश करता येतो. पण जर असं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला हवा तेवढा नफा होत नाहीये, तर त्यांना जर का त्या उद्योगातून बाहेर पडायचं असेल तर मात्र कुठलेही निर्बंध नाहीत. ते केव्हाही त्या उद्योगातून बाहेर पडू शकतात. पाचवा मुद्दा आहे समानतेचा अभाव. उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते. काही आकाराने लहान तर काही मोठ्या असतात, परंतु त्यांच्यात स्पर्धा मात्र तेवढीच तीव्र असते. सहावा मुद्दा जो आहे वैशिष्ट्याचा, तो म्हणजे अनिश्चितता. या बाजारात विचारात घेण्या इतकी अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हात मिळवणी पण करू शकतात आणि एकमेकांना सहकार्य करू शकतात, किंवा त्या उलट ते एकमेकांशी संघर्षही करू शकतात. म्हणजेच जर का त्यांचं प्राबल्य बघितलं तर सगळ्याच उद्योजकांचं तोडीस तोड असतं. मग आता ह्याच्यामध्ये या स्पर्धेत आपण कसं टिकायचं ह्या बाबतीत मात्र त्यांना काही धोरणं ठरवावी लागतात की ज्याच्यात ते इतर प्रतिस्पर्ध्यांशी सहकार्य करू शकतात किंवा त्यांच्या विरुद्ध संघर्षही करू शकतात. आता आपण
शेवटच्या अपूर्ण स्पर्धेच्या प्रकाराकडे वळणार आहोत आणि तो म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा. अर्थ आणि व्याख्या बघून घेऊया. प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार म्हणजे मक्तेदारी युक्त बाजार होय. यामध्ये पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीची काही वैशिष्ट्य एकत्रितपणे आढळून येतात. जसं आपण नावावरूनच आपल्याला कळतंय की इथे मक्तेदारी पण आहे आणि स्पर्धा पण आहे. त्यामुळे हे जी दोन टोकं आहेत बाजाराच्या प्रकारांमधली, एक म्हणजे मक्तेदारी आणि दुसरं म्हणजे पूर्ण स्पर्धा, तर ह्यांचं मिश्रण म्हणजेच मक्तेदारी युक्त स्पर्धा. प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी 1933 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या थिअरी ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकात मक्तेदारी युक्त स्पर्धेची संकल्पना प्रथम मांडली. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. म्हणजे आपल्याला त्या वस्तूंना पर्याय तर उपलब्ध आहे, परंतु तो पूर्ण पर्याय उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळे ह्या उद्योजकांवरती किंवा ह्या उद्योजकांमध्ये आपल्याला स्पर्धा दिसून येते. त्याला म्हणतात मक्तेदारी युक्त स्पर्धा. म्हणजे त्यांची मक्तेदारी तर आहेच, पण त्यांना स्पर्धा करायला इतर उद्योजक सुद्धा त्या बाजारात असतात. आता आपण पटकन ह्याची वैशिष्ट्य एकामागून एक जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये अनेक विक्रेते असतात. मक्तेदारी युक्त स्पर्धेत ही संख्या जास्त असते, परंतु पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा मात्र ही संख्या कमी असते आणि त्यांचं जे वर्तन असतं ते मक्तेदारीप्रमाणे असतं. म्हणूनच ह्याला मक्तेदारी युक्त स्पर्धा असे म्हणतात. दुसरा क्रमांक आहे असंख्य ग्राहक. मक्तेदारी युक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात आणि त्यामुळे कुठलाही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूंच्या किमतीत मात्र बदल घडवून आणू शकत नाही. हा मुद्दा आपण पूर्ण स्पर्धेत जसा शिकलो त्याच पद्धतीने इथे सांगता येईल. तिसरा मुद्दा आहे वस्तुभेद. वस्तुभेद हे मक्तेदारी युक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करतात, परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. याला वस्तुभेद असे म्हणतात. म्हणजे म्हटलं तर पूरक वस्तू उपलब्ध आहेत, पण त्या अगदीच जसाच्या तशा नसतात. त्याच्यात काही ना काही स्वरूपामध्ये हा फरक केलेला असतो. मग तो ब्रँडमध्ये असेल, व्यापारी चिन्हात असेल, किंवा त्या वस्तूची आकर्षक बांधणी केलेली असेल, किंवा त्याचा दर्जा वेगळा असेल, थोडंफार नक्षीकाम बदललेलं असेल, किंवा त्याचं वेष्टन पूर्णपणे बदललेलं असेल, आकार बदललेला असेल, इत्यादींच्या बाबतीत आपल्याला वस्तुभेद आढळून येतो. उदाहरण द्यायचं झालं तर मोबाईल आहेत किंवा शीतपेय आहेत, ज्याला आपल्याला पर्याय तर उपलब्ध आहेत, पण ते पर्याय एकजिन्सी वस्तू आपल्याला जशा असतात तसे नाहीत. त्याच्यात थोडाफार फरक आपल्याला नक्कीच जाणवतो. चौथं आहे मुक्त प्रवेश व निर्गमन. पूर्ण स्पर्धेमध्ये याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो. त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणतीही उद्योग संस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकते. हा मुद्दा आपण ज्या वेळेला पूर्ण स्पर्धा शिकली तेव्हाही बघितला की इथे प्रवेश आणि निर्गमनावरती कुठलंही बंधन नाही. एखाद्याला जर वाटलं की आपण आपलं नशीब आजमावूया आणि म्हणून तो जर का ह्या बाजारात त्यांनी त्याचा व्यवसाय सुरू केला तर ते त्याला मुक्तपणे करता येतं. शिवाय जर त्याला नुकसान झालं आणि म्हणून जर का त्याला यातून निर्गमन करायचं असेल तर त्यावरही कुठलंही बंधन नाही. पाचवा मुद्दा आहे विक्री खर्च. आपण आत्ताच बघितलं की मक्तेदारी युक्त स्पर्धेतलं वस्तुभेद हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण वस्तूंना पर्याय आहेत, पण त्या वस्तू एकसारख्या नाहीत. काही ना काही फरक त्यांच्यामध्ये आहे. मग हा फरक जर का आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर जाहिरात करणे, मग ती टीव्ही वरती असेल, रेडिओवरती असेल, किंवा फलक जाहिराती असू शकतात, प्रदर्शनं असू शकतात, मोफत भेटवस्तू दिल्या जातात, किंवा खिडकी प्रदर्शन इत्यादींच्या माध्यमातून उत्पादकाला आपल्या उत्पादनामध्ये इतर जे स्पर्धक आहेत त्यांच्या उत्पादनापेक्षा काय भिन्न आपल्याला ग्राहकाला देता येतंय हे त्यांना दाखवता येतं आणि त्यासाठी त्यांना अमाप खर्च त्या दृष्टीने उचलावा लागतो.
आणि ह्यालाच म्हणतात विक्री खर्च. विक्री खर्च म्हणजे विक्री वाढवण्याच्या दृष्टीने उद्योजकाने किंवा उत्पादकाने केलेला खर्च. 6वा मुद्दा, जवळचे पर्याय. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर विविध कंपन्यांचे साबण. आपल्याला जर का त्याच्यामध्ये काही प्रकार बघायला मिळाले तर तसेच प्रकार आपल्याला दुसऱ्या कंपनीच्या साबणांमध्ये सुद्धा दिसून येतात. मग फरक कुठे येतो? तर कदाचित त्यांचं जे वेष्टन आहे त्यात फरक पडेल, कदाचित त्याच्यामध्ये जी बांधणी असेल त्या वस्तूची ती, किंवा व्यापारी चिन्ह जे असतं ट्रेडमार्क, किंवा वस्तूचा जो छाप असतो ब्रँड आपण ज्याला म्हणतो, रंग किंवा या इतर आकारांमध्ये अशा बाबतीत फरक जाणवतो. म्हणजे जवळचे पर्याय आपल्याला उपलब्ध असतात. ही स्पर्धा जी आहे ना मित्रांनो, ती किमतींवरती अवलंबून नाहीये, तर मुख्यतः वस्तुभेद या मार्फत मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील विक्रेता त्याचा नफा हा वाढवत असतो. शेवटचा मुद्दा, गटसंकल्पना. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली. एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग, तर एकमेकांना जे जवळचा पर्याय उपलब्ध करून देतात आणि वस्तुभेद निर्माण करतात अशा संस्थांचा समुदाय म्हणजे गट असा होय. उदाहरणार्थ, औषध उत्पादन करणाऱ्या सगळ्या संस्थांचा समूह म्हणजे औषध उत्पादकांचा गट असे म्हटले जाते. म्हणजे इथे फक्त संकल्पना जी आहे गटाची, त्याच्यामध्ये आपण बघतोय की हा जो समुदाय तयार होतोय त्याला गट असे म्हटलेले आहे, कारण ह्याच्यामध्ये वस्तू एकजिन्सी नसतात, तर ते एकमेकांना जवळचा पर्याय असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला वस्तुभेद जाणवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे बाजाराचं वर्गीकरण विस्तृत स्वरूपात बघितलं. एकदा पटकन आपण याची रिव्हिजन करू, म्हणजे तुम्हाला सगळ्या संकल्पना लगेच लक्षात येतील. बाजाराचं वर्गीकरण करताना आपण स्थळ, काळ आणि स्पर्धा अशा स्वरूपामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय हे स्थलपरत्वे, कालपरत्वे अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ, अतिदीर्घकाळ. आणि महत्त्वाचं आपण जे आज शिकलो ते म्हणजे स्पर्धेवरती हे बाजाराचं वर्गीकरण कसं अवलंबून आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा ही कशी असते. पूर्ण स्पर्धा ही पूर्णपणे आपण शिकलोय की काल्पनिक संकल्पना आहे, परंतु ती शिकणं आपल्याला गरजेचं आहे, कारण की पूर्ण स्पर्धा म्हणजे नक्की काय किंवा त्यातली काही वैशिष्ट्य आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धेत बघितली. ती शिकण्यासाठी आपण पूर्ण स्पर्धेची सगळी वैशिष्ट्य बघितली. पूर्ण स्पर्धेमधील काही वैशिष्ट्य जसं सरकारचे नियंत्रण नसणे किंवा वाहतुकीचा खर्च न उद्भवणे, ह्या काही गृहीतकांना मात्र प्रत्यक्षात अस्तित्व नाही. पण तरी सुद्धा जर आपल्याला पूर्ण स्पर्धा समजून घ्यायची असेल तर मात्र आपल्याला ही गृहीतकं समजून घ्यावी लागतात. अपूर्ण स्पर्धेत आपण काय बघितलं की तिकडे 3 प्रकार आपण शिकलो, ज्याच्यात पहिलं आहे मक्तेदारी, दुसरं अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा. मक्तेदारी हा असा बाजार आहे की ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ एकच विक्रेता असतो. अल्पाधिकारात मात्र काही विक्रेते असतात आणि ह्या काही विक्रेत्यांचंच पूर्ण वर्चस्व बाजारावरती असतं. म्हणजे त्यांची संख्या कमी पण त्यांचं वर्चस्व मात्र अधिक. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये ही जी विक्रेत्यांची संख्या आहे ती जर का आपण तुलना केली तर जास्त असते अल्पाधिकारपेक्षा, पण जर पूर्ण स्पर्धेच्या बरोबर जर आपण ह्याची तुलना केली तर मात्र ही संख्या कमी असते. तरी सुद्धा हे जे विक्रेते आहेत मक्तेदारीयुक्त स्पर्धेतले, त्याच्यामध्ये त्यांची संख्या जरी जास्त असली तरी सुद्धा त्यांना मक्तेदारी ही प्रस्थापित करता येते आणि त्यांच्यामधली स्पर्धा ही सुद्धा तितकीच तीव्र असते. आता मुलांनो, ज्या वेळेला अभ्यास कराल तेव्हा ह्या बाजाराच्या वर्गीकरणातले प्रामुख्याने स्पर्धेशी निगडीत जे बाजाराचं वर्गीकरण आहे त्याच्यातल्या प्रकारांमध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करा सदृश प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे ह्या 4ही प्रकारांना तुम्ही व्यवस्थित मांडणी करून फरक स्पष्ट करा ह्या स्वरूपात जर का लिहिलं तर तुम्हाला त्यांचा अर्थ आणि वैशिष्ट्य आणि त्या 4ही प्रकारांमधला फरक हा खूप सोप्या पद्धतीने समजेल. यापैकी पूर्ण स्पर्धेमध्ये
वस्तूंची किंमत निश्चिती कशी केली जाते हे मात्र तुम्हाला खूप छान पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण की त्यावरती आपल्याला प्रश्न हे पहिल्या काही वर्षांच्या पेपर्समध्ये तुम्ही बघाल की विचारले गेलेले आहेत. त्यामुळे त्याचंही पूर्ण ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने मुलांनो, या सगळ्या बाजार प्रकारांचा अभ्यास हा सखोल करा आणि त्याच्यामधल्या फरकांवरती पण नक्कीच विचार करा. तर मुलांनो, आज आपण बाजाराचे प्रकार या प्रकरणामधला अपूर्ण स्पर्धा हा भाग शिकलो. त्याच्यात मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे 3 प्रकार आपण शिकलेलो आहोत. तर त्या तिन्ही अपूर्ण स्पर्धेच्या प्रकारांचा पूर्ण स्पर्धा म्हणजे काय याचा सखोल अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये फरक काय आहे तोही समजून घ्यायचा प्रयत्न करा. किंमत निश्चिती हा पण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या प्रकरणात आहे, जो आपल्याला नक्कीच छान पद्धतीने अभ्यासायचा आहे. ह्या पूर्ण प्रकरणाला गुणांच्या दृष्टीने बघितलं तर 7 गुणांचं इथे महत्त्व आहे आणि जर का विकल्प धरले तर पर्याय धरून 10 मार्क एवढं त्याला महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या बाजार प्रकारांची वैशिष्ट्य, किंमत निश्चिती या सगळ्या गोष्टी छान अभ्यासायच्या आहेत. मला खात्री आहे तुम्ही नक्कीच हे सगळं अभ्यासणार आहात आणि अशा पद्धतीने आज मी इथे तुमची रजा घेते. धन्यवाद.